संपूर्ण नमस्कार. आचार्यज अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण प्रत्यय शिकणार आहोत. काय शिकणार आहोत? मला वाटतं तुम्ही 9वीच्या वर्गामध्ये थोडेफार प्रत्यय शिकलेला आहात. आठवतात का? आठवतात? पहिल्यांदा दोन गोष्टी क्लिअर करून घ्या. शब्दांना किंवा धातूंना एक रूप परिवर्तन करण्यासाठी किंवा त्यांचा अर्थ परिवर्तन करण्यासाठी दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत, दोन घटक फार महत्वाचे आहेत. एक आहे उपसर्ग आणि दुसरे एक प्रत्यय. दोन लक्षात घ्या. आता हे प्रत्यय आपला टॉपिक आहे, परंतु उपसर्ग आणि प्रत्ययाच्यातलं अंतर समजून घ्या. पहिल्यांदा काय सांगितलं तुम्हाला मी? उपसर्ग. आणि दुसरं काय सांगितलं? प्रत्यय. आता या दोघांचं काम काय आहे माहिती का? मूळ धातूला थोडस त्याच्या अर्थामध्ये चेंजेस करणं. काय समजतंय का? म्हणजे एक धातू आहे किंवा मूळ नाम आहे, त्याच्यामध्ये चेंजेस करणं या दोघांचं काम असतं. कुणाचं काम असतं? उपसर्ग आणि प्रत्यय. आता यांचं फक्त जे स्थान आहे ना ते वेगवेगळे आहे. हे जे उपसर्ग आहेत ते धातूच्या किंवा नामाच्या अगोदर लागतात. ठीक आहे ना? उपसर्ग हे धातूच्या अगोदर लागतात आणि प्रत्यय हे धातूच्या नंतर लागतात. एवढाच यांच्यामध्ये फरक आहे. आता उपसर्ग कोणते कोणते? इकडे पहा, उपसर्गांची संख्या 22 आहे. प्रत्ययाची संख्या काही तशी डेफिनेट नाही, भरपूर प्रत्यय. उपसर्गांची मात्र 22 आहे. त्याच्यातले मी तुम्हाला काही लिहून दिले होते. पुन्हा एकदा जेवढे मला आठवतात तेवढे मी तुम्हाला लिहून देण्याचा प्रयत्न करतो. लिहून घ्या वाटलं असतं, कारण हे शब्दांच्या सुरुवातीला जर हे शब्द आले तर समजायचं तुम्ही हे उपसर्ग घटित शब्द आहेत, उपसर्गापासून तयार झालेले शब्द आहेत. कोणते? प्र, परा, अप, सम, अनु, अव, निस, निर, दुस. दुस म्हणजे डू होत असता, दुहू. हे निही होत असतं. सचा विसर्ग होत असतो, लक्षात ठेवा. निही. सचा आणि रचा पण विसर्ग होतो. दूर, दुर्गम शब्द आहे का? दुर्गम भाग. दुःशासन, ज्याचं शासन योग्य नाही, दुःशासन. समजतंय का? दुष, दूर. वी, आ, हे आंग आहे ना, यातलं हे शेवटचं ग लोप होत असतो. जेवढे काही प्रत्यय असतात त्याच्यातलं शेवटचं जे हल असतात ना ते नेहमी लोपच होत असतो, लक्षात ठेवा. अधि, अति, अप आलाय का? सु, सु, सर त्या नीरच्या खाली काय? दुस. एवढे लिहून घ्या बस. जेवढे आठवले तेवढे मी तुम्हाला लिहून दिले. याच्या अतिरिक्त येत पण नाही. अभि आलंय का याच्यात? अभि नाही आलं ना? अभि, बस एवढे लिहून घ्या. उपसर्ग किती लिहिले? 2 2 4 5 6 6 2 12 7 1 18 18 झाले. 2 3 राहिले. ठीक आहे, काय आहे? प्रति पण आहे, एक उप पण आहे. उप आलाय की इथं? अप आलाय पण उप नाही आला ना. उप पण याच्यामध्ये ऍड करा. उपवास शब्द ऐकला का? उपवास. उपवास म्हणजे काय? वसवसती धातू आहे, राहणे. उप म्हणजे जवळ, देवाच्या जवळ राहणे. उपवास. समजलं? उपासना, उपासना म्हणजे काय? ईश्वराच्या सान्निध्यात राहणं म्हणजे उपासना.
प्रत्येक उपसर्गांचे काही वेगवेगळे अर्थ असतात आणि कधी कधी चेंजेस पण होतात. मग हे उपसर्ग काय करतात, एक सूत्रच आहे संस्कृतमध्ये, उपसर्ग हा धात्वार्थात बलात् अन्यत्र नियते. म्हणजे काय, उपसर्ग हे धातूंच्या अर्थांना बळजबरीने दुसरीकडे घेऊन जातात. हे काय करतात, ते मूळ धातूचं कसं गम गच्छती धातू आहे, परंतु यातला जर एखादा उपसर्ग लागला, अधिगम, गम शब्द आहे, अधि उपसर्ग लागला की त्याचा शिक्षण अर्थ होतो, समजून घेणे अर्थ होतो, अधिगम. नाही, आहे, हे आण मधलं आ राहत असतं फक्त शिल्लक. अयोग्य म्हणतो ना आपण. अयोग्य ते नाही तत्पुरुष समासच आहे. आणि अन हे विरुद्ध दर्शवणार आहेत, म्हणजे त्या शब्दाचा अर्थ हे करणार आहेत, ते विरुद्धार्थ दाखवणारे असतात. आणि अन नाही तत्पुरुष मध्ये शिकलो, आ उपसर्ग झाले का? उपसर्ग लिहून झाले सगळ्यांचे? हो. आता इकडे पहा, याचे उदाहरण इतकं तुम्हाला सांगतो. हे जे धातू आहेत ना, आता समजा गच्छती आहे, गच्छती शब्द आहे. गच्छती म्हणजे काय? गच्छती म्हणजे, पण ह्या गच्छती शब्दाला यातले वेगवेगळे उपसर्ग लागले तर त्याचे अर्थ वेगवेगळे होतात. अनुगच्छती म्हणजे पाठीमागून जातो, म्हणजे एखादा माणूस चाललाय त्याच्या पाठीमागून जातो. प्रतिगच्छती म्हणजे एखाद्या माणसाकडे जातो, प्रतिगच्छती. अभिगच्छती म्हणजे जवळ जातो, उपगच्छती म्हणजे जवळ जातो. म्हणजे एकाच शब्दांचे वेगवेगळे अर्थ याच्यातून तयार होतात. आगच्छती, आ लागला उपसर्ग, आगच्छती म्हणजे काय झालं, येतो, येतो ना. आता गच्छती या धातूला वेगवेगळे उपसर्ग लागले की त्यांचे काय होतात, वेगवेगळे अर्थ तयार होतात. तसं प्रत्ययांचं पण कसं असतं, प्रत्यय सुद्धा धातूच्या अर्थाला वेगवेगळं बनवतात, परंतु ते काय करतात माहिती का, प्रत्यय सुरुवातीला येत नाहीत, शेवटी येतात. मग आता प्रत्ययाची व्याख्या लिहून घ्या. प्रत्यय म्हणजे नेमकं काय, जो शब्दांश लिहून घ्या. प्रत्यय म्हणजे नेमकं काय, हे उपमी इथलं पुस्तक आहे. जो शब्दांश नाम किंवा धातू यांच्या शेवटी येऊन त्यांच्या मूळ अर्थामध्ये परिवर्तन करतो, त्या धातूंच्या किंवा नामाच्या मूळ अर्थामध्ये परिवर्तन करतो, त्याला प्रत्यय असं म्हणतात. पुन्हा एकदा सांगतो, जो शब्दांश नाम किंवा धातू यांच्या शेवटी येऊन त्यांच्या मूळ अर्थामध्ये परिवर्तन करतो त्याला प्रत्यय असे म्हणतात. ही झाली डेफिनेशन. हेच डेफिनेशन मी तुम्हाला आधी समजावून सांगितली. म्हणजे काय, धातूला किंवा नामाला शेवटी येतो आणि त्यांच्या अर्थामध्ये चेंजेस करतो, एवढाच अर्थ आहे. त्याची फक्त आपण एक सभ्य पद्धतीने व्याख्या तयार केली. ठीक आहे, आता समजलं तुम्हाला उपसर्ग कधी लागतात, प्रत्यय कधी लागतात. आता उपसर्ग एवढे सांगितले तुम्हाला. आता नेमकं प्रत्यय किती आहेत असं तुम्हाला हे वाटेल ना, तर पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्यय हे नामाला पण लागतात आणि प्रत्यय हे धातूला पण लागतात. नाम आणि धातूतलं अंतर कळतं का तुम्हाला? धातू क्रियापद, ठीक आहे ना. नामाला सुद्धा प्रत्यय लागतात आणि कशाला लागतात प्रत्यय, अजून धातू. नामाला पण प्रत्यय लागतात आणि धातूला प्रत्यय लागतात. धातूला जे प्रत्यय लागतात ना त्याला कृदंत प्रत्यय म्हणतात. काय म्हणतात त्याला? किंवा आपल्या भाषेत कृत्य प्रत्यय म्हणतात. दिलेत काही इथं पहा, त्यांनाच कृत्य प्रत्यय पण म्हणतात. आणि नामातून जे तयार होतात त्यांना तद्धित प्रत्यय म्हणतात. काय म्हणतात? नामातून जे तयार होतात त्यांना तद्धित असं म्हणतात. कन्सेप्ट समजतोय का? नामाच्या शेवटी जर प्रत्यय लागला तर तो कोणता शब्द हे झाला? तद्धित प्रत्यय. आणि जर धातूच्या अंती आला तर
कृदंत प्रत्यय. आता हे दोन गोष्टी पहिल्यांदा एकदा समजून घ्या व्यवस्थित. आता त्या कृदंत प्रत्यय ज्यावेळेस लागतात ना धातूला, कृदंत प्रत्यय, त्यावेळेस धातूचं अर्थ बदलतो आणि तो क्रियापदामध्ये एक तर रूपांतर होतो. क्रियापदामध्ये रूपांतर होतो. त्याच्यात पण दोन प्रकार आहेत, एक सुबंत आणि तिंगंत. नामाला जर लागलं तर सुबंत आणि जर क्रियापदाला लागला तर तिंगंत. ठीक आहे ना. ते एवढ्या खोलात आपल्याला जायची गरज नाही. आता एक लक्षात घ्या, तुम्हाला फक्त कृदंत नेमकं काय आहे हे समजून घ्यायचं होतं. कृदंत किंवा कृत्य प्रत्यय नेमकं काय आहे, तर मग तुम्हाला सांगितलं धातूच्या अंती जर लागले तर त्यांना कृदंत प्रत्यय म्हणतात. समजलं आता? हे पुसलं तरी चालेल. आता ते जे प्रत्यय आहेत ना ते काळानुसार म्हणजे त्या गोष्टीचा किंवा त्या शब्दाचा काळ पण चेंजेस करतात कधी कधी. ठीक आहे ना. कधी त्याला विद्यार्थीमध्ये कन्वर्ट करतात, कधी त्याला भूतकाळात मध्ये सूचित करतात, अशा पद्धतीने करतात. हे लिहून झालं नाही का? लिहून घ्या, ज्यांचं राहिले ते लिहून घ्या. आता पहिल्यांदा लक्षात घ्या, हे जे तुमच्या मागच्या वर्षी झालेत ना तेच त्यांनी सुरुवातीला प्रत्यय दिले थोडेसे. मला वाटतं झालेत का तुमचे कृत्य वगैरे, कृत्य प्रत्यय. ते शत्रुशानस प्रत्यय आपण नंतर पाहणार होतो. आज फक्त कृत्य प्रत्यय नेमकं काय आहे ते पहा. कृत्य प्रत्यय मध्ये त्यांनी ना 3 प्रत्यय तुम्हाला ठेवलेत. एक लेप, त्याला लेबंत म्हणतात. काय म्हणतात त्याला? लेप प्रत्यय आहे. दुसरा आहे तव्य. कोणता आहे? तव्य. आणि तिसरा आहे अनियर. सुरुवातीला तुम्हाला एवढे आहे अनियर. आता या तिन्हीचा अर्थ आहे ना जवळपास एकच आहे. या तिन्हीचा अर्थ एकच आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, नेमकं ही प्रत्यय योजना करण्याची गरज काय, असं म्हणतो ना आपण. नेमकं हे प्रत्यय इथं टाकण्याची गरज काय. कसं असतं, तुम्हाला मी मागे सांगितलं की साहित्यिक जरा भाषेच्या बाबतीत कंजूस असतात. म्हणजे कमीत कमी शब्दामध्ये त्यांना जास्तीत जास्त आशय ठेवायचा असतो किंवा जास्त बोलण्यासाठी ते जास्त शब्दांचा वापर करत नाही. मग त्यांना कमीत कमी शब्दात सांगायचं असतं. तुम्हाला एक्झाम्पल देतो. आता हे लेप प्रत्यय वगैरे याच्याच अनुसार तुम्हाला एक्झाम्पल देतो की समजा मी आहे, अहम पाठशालाम गच्छामी. काय येईल? मी शाळेमध्ये जातो आणि शाळेत जाऊन अभ्यास करतो. च पठामी. 2 आले ना. मी मध्ये शाळा किंवा इथे लिहितो मी पुस्तकम पठामी. अहम शालाम गच्छामी आणि याच्याच पुढे दुसरं एक वाक्य तयार केलं, पुस्तकम पठामी. पुस्तकम आता इकडे पहा, मी शाळेमध्ये जातो आणि पुस्तक वाचतो किंवा शिकतो. आता एक लक्षात घ्या, हे किती झाले? इथे एक क्रियापद वापरलं, इथे एक क्रियापद वापरलं, एकाच वाक्य. आता हेच एका वाक्यामध्ये त्यांनी कन्वर्ट केलं. कसं केलं मग? अहम पाठशालाम गत्वा पुस्तकम पठामी. इथं फक्त गत्वा केलं. काय केलं? झालं ना, एक क्रियापद कमी झालं ना, अव्ययामध्ये रूपांतर झालं. इथं तुम्हाला इकडच्याचं पुरुष पाहायची गरज नाही, लिंग पाहायची गरज नाही आणि वचन पाहण्याची गरज नाही. कारण आता काय झालंय? अव्यय आलंय ना. अव्यय हे कसं असतं? अव्यय हे शब्द नेहमी लक्षात ठेवा. अव्यय म्हणजे नेमकं काय? ज्या शब्दांमध्ये कुठल्याही पुरुष लिंगामध्ये किंवा कुठल्याही वचनामध्ये परिवर्तन होत नाही. वे या शब्दाचा अर्थ आहे परिवर्तन. वे म्हणजे काय? अव्यय, ज्याच्यामध्ये परिवर्तन होत नाही. कुठल्याच लिंगात, कुठल्याच पुरुषात, कुठल्याच वचनामध्ये ज्याच्यात परिवर्तन होत नाही त्याला काय म्हणतात? अव्यय असं म्हणतात. मग हे जे शब्द आहेत ना, प्रत्यय, त्वांत प्रत्यय, तुमंत प्रत्यय, हे सगळे प्रत्यय काय करतात? या धातूंना अव्यय बनवतात. काही धातूंना वेगवेगळ्या पद्धतीने चेंजेस करतात. ठीक आहे, समजलं का आता? हा, आता पहा. आता हे आपण लेप प्रत्यय ते काय आहे ते एकदा पाहून घ्या. हाय थोडंसं अवघड आहे परंतु समजून घ्या. आता या सगळ्यांचे जे अर्थ तुमच्या पुस्तकामध्ये दिलेत ते पाहून घ्या. सगळ्यात अगोदर त्यांनी सांगितले हे जे कृत्य प्रत्यय आहेत
कर्मणी विध्यर्थक धातू साधित विशेषण आहे. काय आहे? कर्मणी विध्यर्थक. या शब्दाला घाबरू नका, हे जरा लांब लचक दिसतंय तुम्हाला, याला घाबरू नका. कर्मणी विध्यर्थक धातू साधित. एका एका शब्दाचा अर्थ तुम्हाला मी सांगतो. धातू साधित विशेषण. आता यातले कोणते कोणते शब्द तुम्हाला परिचयाचे किंवा कोणत्या शब्दाचा तुम्हाला अर्थ पूर्णपणे कळालाय? कर्मणी शब्दाचा अर्थ कळाला. कर्मणी म्हणजे काय? ज्याच्यात कर्म महत्त्वाचं असतं. कर्म महत्वाचं आहे किंवा क्रियापद, ज्या वाक्यातलं क्रियापद हे कर्मानुसार चालतं. ज्या वाक्यातल्या क्रियापदामध्ये कर्मानुसार चेंजेस होतात, बदल होतात आणि कर्माची प्रथमा असते, त्याला कर्मणी म्हणतात. विद्यार्थक माहिती आहे तुम्हाला, विधी निमंत्रण आमंत्रण याच्यासाठी वापरला जातो. तो आपण जे विधिलिंग शिकलो होतो. ठीक आहे. म्हणजे विधान कर्मणी धातू म्हणजे कर्मणी प्रयोगामध्ये जे विद्यार्थक धातू असतात म्हणजे किंवा जे विद्यार्थक वाक्य असतात त्यांच्यामध्ये जे धातू साधित आहेत. धातू साधित म्हणजे काय? धातू म्हणजे क्रियापद. कोणते? गमगच्छ, पापी, ब हे जे मूळ धातू झाले त्यांच्यातून सिद्ध केलेले त्यांना धातू साधित म्हणतात. धातू साधित शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. धातूतून तयार केलेले. कशातून? धातू साधित या शब्दाचा अर्थ झाला धातूतून साध्य केलेले किंवा धातूपासून तयार केलेले असा अर्थ आहे त्याचा. मग कोणते कोणते येतात ते? गत्वा कसं तयार केलं होतं आपण? गमगच्छती धातूपासून तयार केलं गत्वा. पित्वा पापिबती धातूपासून तयार केलं आहे का नाही? गमनीय, रमणीय हे शब्द सगळे धातूतून तयार केले म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? धातू साधित. आणि विशेषण म्हणजे काय? आता हे जे झालेले वाक्य, झालेले तयार शब्द आहेत ना, हे जे तयार झालेले शब्द आहेत, काय लागून तयार झालेले शब्द आहेत? हे प्रत्यय लागून. प्रत्यय लागून तयार झालेले जे शब्द आहेत ते वाक्यामध्ये विशेषणाप्रमाणे वापरले जातात. काही काही आता जे आज शिकणार आहोत ते, मग ते काय झाले? विशेषण झाले. समजलं आता? कर्मणी विध्यर्थक धातू साधित विशेषण म्हणजे त्यांना काय म्हणायचंय? कर्मणी प्रयोगात विद्यार्थ लकाराचे धातूतून तयार केलेले काही विशेषण. आता एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला. राहील का लक्षात? यांनी भूतकाळवाचक पण लिहिले सर. इथं सुरुवातीला फक्त कर्मणी विद्यार्थक धातू साधित विशेषण लिहिलंय त्यांनी. पाहिलं ना? 71 पेज नंबरला वरती पहा. दिसलं? कर्मणी भूतकाळवाचक लिहिले सर. तुम्ही किती पेज नंबर पाहताय? 71. काय दिलं त्यांनी? कर्मणी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण. याच्यामध्ये प्रिंट मिस्टेक आहे. पण काय माहिती का, तुम्हाला एक सांगू का, हे जे प्रत्यय आहेत ना हे भूतकाळाचे नाहीतच. भूतकाळाचे प्रत्यय वेगळे आहेत ते मी तुम्हाला सांगेन. त्याला कबूधावी म्हणतात, कर्मणी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण. पण हे जे आहेत ना हे म्हणजे मुळातच विद्यार्थक आहेत. ते तिथं काहीतरी एक तर प्रिंट मिस्टेक असेल किंवा काहीतरी असेल, परंतु हे जे इथे दिलंय ना हे एकदम बरोबर आहे. सर आमच्या याच्यामध्ये पेंटिंग मिस्टेक आहे. हा तिथं विद्यार्थक करा. पुढचं जे आहे ना 73 पेज नंबरवरचं ते पण विद्यार्थकच आहे. हा ते विद्यार्थक आहे सर. असं आहे का? हा ते विद्यार्थक आहे. 73 नंबरवर. पठण आहे. पण हे पण विद्यार्थक आहे कारण याला भूतकाळामध्ये तुम्ही कन्वर्ट करू. तुम्हाला हे अर्थ समजल्याच्या नंतर लक्षात येईल का हे विद्यार्थक का नाही म्हणजे भूतकाळवाचक का नाही. पहिल्यांदा लक्षात घ्या, हे जे लेप प्रत्यय, तव्यत प्रत्यय आणि अनियर प्रत्यय यांचं शिल्लक काय राहतं ते पहा. म्हणजे मूळ समजा हे प्रत्यय आहेत. कोणते 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 प्रत्यय आहेत? लेप प्रत्यय आहे. नाही ते त्वा वगैरे जे झाले तुमचे मागच्या वर्षी झाले, या वर्षी तुम्हाला कोणते कोणते? लेप प्रत्यय. लेप मधला ये शिल्लक राहतो. काय शिल्लक राहतो? तव्यत मधला तव्य शिल्लक राहतो. तव्यत मधला काय शिल्लक राहतो? आणि अनियर मधला अनिय शिल्लक राहतो. समजलं? आता हे झालं. आता एक लक्षात घ्या, या तिघांचा जवळपास अर्थ सेम आहे, फक्त प्रत्यय वेगवेगळे आहेत. ते तिघ कसे चालतात ते पहा. पहिल्यांदा तुमचे उदाहरण पाहून घ्या. पाठ्य याचं कसं तयार होईल? लेपचं पठ धातू आहे. धातू काय आहे? पठ आहे. जर त्याला लेप प्रत्यय लागला, तर काय होईल त्याचं?
पाठ्य या शब्दाचा अर्थ आहे शिकण्यास योग्य किंवा वाचण्यास योग्य. पठनाय योग्यम सह पाठ्यम. समजतंय का? मग याच्यात पुढे भूतकाळ आलाय का? मग इथं भूतकाळ कसं काय आलाय का? भूतकाळ पुढे पाठ्य म्हणजे काय? त्यांनी काय दिला अर्थ त्याचा? पठनाय योग्य ग्रंथ म्हणजे शिकण्याकरिता योग्य असा ग्रंथ. समजला का? आता याला पहा, याच अर्थामध्ये तव्य पण प्रत्यय लागतो. तव्य पण प्रत्यय लागतो म्हणजे तुम्ही याच्यापैकी ऑप्शनल कोणताही वापरू शकता. पठितव्य. पठितव्य म्हणजे सुद्धा पण काय? वाचण्यास किंवा शिकण्यास. दोन अर्थ आहेत त्या पठ धातूचे, वाचणे किंवा शिकणे. पठितव्य आणि पठनीय. पठनीय म्हणजे सुद्धा काय? शिकण्यास योग्य किंवा वाचण्यास योग्य. आता त्याचप्रमाणे आता फक्त धातू चेंजेस करायचे. पठ धातूचं लेप प्रत्यय लागल्यानंतर काय होईल? पठनाय योग्य. तव्य प्रत्यय लागल्यावर आणि अनियर प्रत्यय लागल्यावर पठनीय. आता हा कन्सेप्ट पूर्ण लक्षात ठेवा. एवढं जे सांगितलंय ना हे पूर्ण लक्षात ठेवा. याच्यावरच इथून पुढचे धातू चेंजेस होणार. लिहून घ्या वाटलंच तर, लिहिले नसेल तर. अशाच पद्धतीने लिहा म्हणजे तुम्हाला हे लक्षात येईल. लेप पासून पाठ्य झालं, तव्यत पासून पठितव्य झालं, अनियर पासून पठनीय झालं. आता त्यांनी काय ते मूळ रूप दिले नाही तिथे वाटतं. अनियर वगैरे तसं काय दिलं नाही. डायरेक्ट तुम्हाला रेडीमेड माल दिला. कपड्याच्या दुकानात जसे रेडीमेड कपडे असतात ना तसं तुम्हाला रेडीमेड माल देऊन टाकला त्यांनी. रेडीमेड कपडे फिट बसत नाही. ठीक ना. ते जे तुम्ही म्हणताय ना ते भूतकाळवाचक धातू, भूतकाळ त्याचे कोणते आहेत माहिती? ते त्यक्त, गत, गमचं गत होतं ते गत म्हणजे गेलेला, ते भूतकाळवाचक आहे. याच्याशी भूतकाळाचा काही संबंध नाही. जर प्रिंटच मिस्टेक असेल ना एकदमच तर तिथं थोडंसं चेंजेस करा किंवा तुमच्या वर्ग शिक्षकांना तुम्ही पण विचारा की सर हे नेमकं काय कन्फ्युजन आहे. विद्यार्थीच सांगितले ना, पण पुस्तकामध्ये काय लिहिलंय? प्रिंट मिस्टेक आहे. तेवढं थोडंसं चेंजेस करून टाका सस्पेन्स. आणि कन्फ्यूज होत जाऊ नका. एकदम तुम्हाला हे शिकवल्यानंतर ते समजलंच असतं, त्याबद्दल वाद नाही. परंतु ते बरं झालं तुम्ही लवकर शंका उपस्थित केली. मला पण माहिती नाही ना, कल्पनाच नाही, कारण माझ्या पुस्तकात विद्यार्थीच आहे. जुन्या पुस्तकात असतं का ते? ती पण शेवटी माणसं आहेत आणि माणूस हा चुकीचा पुतळा आहे. झालंय का? पाठ्य म्हणजे काय? वाचण्यास किंवा शिकण्यास योग्य. पठितव्य आणि पठनीय. त्याचप्रमाणे जर रक्ष रक्षती धातू दिला तर तुम्ही तयार करा. आता तिने दिलाय त्याच्याकडे पाहू नका. इथं काय होईल? हा, रक्षितव्य, रक्ष, रक्ष, रक्षितव्य, रक्षणीय म्हणजे रक्षण करण्यास योग्य, रक्षण करण्यास योग्य आणि रक्षण करण्यास योग्य. कळालं आता? आता हे जे आहेत ना, हे जे तयार झालेले शब्द आहेत हे तीनही लिंगामध्ये चालतात. हे अव्यय नाहीत. पहिल्यांदा लक्षात घ्या. हे काय आहे? मी तुम्हाला जे अव्यय कोणतं सांगितलं होतं? कोणतं सांगितलं? त्वा हे अव्यय म्हणून सांगितलं. गत्वा, पित्वा हे अव्यय, पण हे विशेषण आहे. हे लक्षात घ्या. या विशेषण शब्दाचा अर्थ काय झाला माहिती का? समजलं का तुम्हाला? विशेषण या शब्दाचा काय अर्थ झाला? म्हणजे याचं विशेष्य ज्या लिंगामध्ये येईल त्या लिंगामध्ये तुम्हाला याला ट्रान्सफर करायचं. कसं करणार मग? पठनीय आहे. पुल्लिंगी असेल तर पठनीय, पठनीय, त्याला राम प्रमाणे करा, देव प्रमाणे करा. जर स्त्रीलिंगी असेल तर पठनीया. ठीक आहे ना? पठनीया म्हणजे सॉरी, रक्ष शब्द चालू आहे ना आपला. रक्षणीय, रक्षणास योग्य. अस्माकं देश रक्षणीय, आमचा देश हा रक्षण करण्यास योग्य आहे. अस्माकं कन्या रक्षणीया
म्हणजे काय, मुली रक्षण करण्यास योग्य आहे, रक्षणीय. आणि रक्षणीयम एखादी वस्तू असेल तर तिचं पण धन आहे, धनम रक्षणीयम, धनाचे रक्षण करणे योग्य आहे की नाही. समजलं का हे नेमकं काय आहे ते कन्सेप्ट. पठितव्य तसं पठितव्या पठितव्यम, समजलं का. याला फक्त 3 लिंगामध्ये कन्वर्ट करायचं. हे तुम्हाला जसं तसं भेटलंय, आयतं मटेरियल भेटलंय हा, ते तुम्हाला फक्त कन्वर्ट करायचं. पाठ्य, पाठ्या आणि पाठ्यम, समजलं का. आता पुढे पहा, रक्ष धातूचं तुम्ही सांगितलं. आता खाद धातू दिलाय त्यानं. खादानी फलानी म्हणजे खाण्याच्या योग्यतेचे फळ, खाण्यासारखी फळ. खाद्य. खाद्य नुसतं खाण्यास योग्य असेल तर खाद्य, आपण म्हणतो ना खाद्य पदार्थ. आता खाद्य शब्दाचा अर्थ तुम्हाला इथं कळेल. कळलं होतं का अगोदर खाद्य म्हणजे काय. खाद्य म्हणजे खायचं, खायचं ते एवढंच कळत आहे की नाही. खाद्य म्हणजे खाण्यास योग्य, खाद्य पदार्थ म्हणजे काय, खाण्याकरिता योग्य पदार्थ, ठीक आहे ना. म्हणजे आता एक लक्षात आलं, हे जे 3 प्रत्यय आहेत, हे 3 प्रत्यय तुम्हाला योग्यता दाखवतात. काय दाखवतात, एखाद्या गोष्टीची काय करतात ते, हा म्हणजे हे याच्याकरता योग्य आहे. मग त्या धातूच्या अर्थावरून त्याचा अर्थ घ्यायचा. पठ आला तर शिकण्यास योग्य, रक्ष आला रक्षण करण्यास योग्य, गम आला तर जाण्यास योग्य, पश्य आला तर पाहण्यास योग्य. आलं ना, समजतं का. आता पहा, मग आता खाद धातू आलाय, काय काय रूप होतील. खाद्याने तिकडे लक्ष देऊ नका, मी जे तुम्हाला इथं सांगितलंय ते पहा. काय येईल पहिल्यांदा, खाद्य, खादितव्य. आता ते खाद्याने का आलं ते तुम्हाला सांगतो. तुम्हाला मी काय सांगितलं, याला काय करायचं, 3 लिंगामध्ये कन्वर्ट, 3 लिंगामध्ये कन्वर्ट करायचं. कोणत्या कोणत्या, पुल्लिंग, स्त्रीलिंग. पुल्लिंगामध्ये केल्यावर कसं होईल, खाद्य, खाद्यौ, खाद्या. मग ते राम देवाप्रमाणे चालतंय पूर्ण. खाद्यम, खाद्यौ, खाद्यान, खाद्येन, खाद्याभ्याम, खाद्याभ्याम. म्हणजे तुम्हाला ते जर मूळ चॅप्टर पाठ नसतील, जे मूळ जर चार्ट मी दिलेले पाठ नसतील, तर हे बी तुम्हाला काही येणार नाही. आणि तुम्हाला एक सांगतो, ते चार्ट सुद्धा तुम्हाला 2 मार्कासाठी रिकाम्या जागा भरा येतं. हा चार्ट, हे जे आपण शिकत आहोत, हे प्रत्यय, हे सुद्धा तुम्हाला 2 मार्काला येतं. म्हणजे 4 मार्क आहेत तुम्हाला याला. किती मार्क आहेत, 4. म्हणून थोडंसं समजून घ्या, थोडंसं जास्त त्याला सिरियस घ्या. ते पाठ करा, ते पाठ झालं की आपोआप पाठ होईल. कळालं का. मग याला कसं, कोणत्या लिंगामध्ये कन्वर्ट करायचं, पहिल्यांदा पुल्लिंगामध्ये. पुल्लिंगामध्ये कसं चालणार, देव प्रमाणे, पाठ्य, पाठ्यौ. आता याला तुम्ही स्त्रीलिंगीमध्ये कन्वर्ट कसं करणार, मालाप्रमाणे करायचं, पाठ्या करायचं याला. पाठ्या, पाठ्ये, पाठ्याहा, पाठ्याम, पाठ्ये, पाठ्याहा. आता यालाच नपुसक लिंगामध्ये करा. खाद्य धातू चालवतोय आपण, खाद्य. हा, खाद्यम, खाद्ये. इथं काय दिलं त्यांनी, खाद्याने का दिलंय ते समजलं का आता. खाद्यानी म्हणजे काय, फलानी अनेक आहेत, फळं अनेक आहेत. फलम, फले म्हणजे फळांची संख्या बहुवचनात आहे, अनेक आहेत. मग फलानी जर अनेक वचन असेल, बहुवचन असेल, तर विशेषण कसं येणार. आता हे विशेष्य झालं, याचं विशेषण काय येईल, खाद्य. खाद्य विशेषण आलं, मग ते खाद्य सुद्धा तुम्हाला याच्याप्रमाणे चालवणार, फलानी प्रमाणे. खाद्या, खाद्यानी फलानी म्हणजे काय, खाण्याच्या योग्यतेची. आता त्याचप्रमाणे पठितव्य, जसं मी वर सांगितलं खाद्य, तसंच पठितव्य पुल्लिंग मध्ये चालवा. पठितव्य, पठितव्यो, पठितव्या. समजलं. स्त्रीलिंग मध्ये कसं कन्वर्ट करायचं, पठितव्या, पठितव्ये, पठितव्या. समजतंय का थोडं थोडं. खाद्य, हा नाही, खाद्यम फलम, कारण फल नपुसक लिंगी शब्द आहे. फलम, फले, वनम, वने, ग्रहम, गृहे, वित्तम, वित्ते, बांधणे. आता खादितव्यानी, खादितव्यानी हे सुद्धा नपुसक लिंगीमध्ये चाललं, कारण त्याच्या पुढे शब्द फलच आलाय, पुन्हा नपुसक लिंगी फल आलाय. जर मला सांगा, इथे जर मी जर समजा इथं दुसरा शब्द वापरला असता, कुंडलिका शब्द वापरला असता. कुंडलिका, कुंडलिका, कुंडलिका म्हणजे काय, तोंडाला पाणी येऊ देऊ नका, तोंडाला पाणी नका येऊ देऊ. कुंडलिका, मला असं म्हणायचंय, खाण्याच्या योग्य जिलेबी. आता कुंडलिका हा शब्द
पुंडलिका हा शब्द वापरला मी. अनेक जिलेबी. आता सांगा. खाद्याः बरोबर. खाद्याः किंवा खादितव्याः, खादनीयाः. समजलं? या तिन्ही पैकी कोणतंही वापरा. हे नाही आठवलं तर हे वापरा, हे नाही आठवलं तर हे वापरा. ठीक आहे. परंतु हे माहिती पाहिजेत कन्सेप्ट. हा समजलं का हे? आता त्यांनी काय काय दिले? खादितव्यानी फलानी. खादितव्यानी पण कसं आलंय? याला त्यांनी नपुंसकलिंगीमध्ये कन्वर्ट केलं. खादितव्यम. मग खादितव्यम, खादितव्ये आलं का? खादनीयानी, खादनीयम, खादनीये. खदनी नका करू त्याची. ठीक आहे. आता पहा, वंद्या माता म्हणजे वंदन करण्यास योग्य अशी आहे. म्हणजे हा स्त्रीलिंगी आलं म्हणून वंद्या आलं. आता त्यांनी एक्झाम्पल कसे कसे दिलेत पहा. सुरुवातीला त्यांनी पुल्लिंगाचं दिलंय, नंतर नपुंसकलिंगाचं एक्झाम्पल दिले, आणि आता कशाचं दिलंय? स्त्रीलिंग. हे तुमच्या कन्सेप्ट लक्षात यावे यासाठी. मग कसं येईल? वंद वंद ते धातू आहे, वंदन करणे. मग वंद्य सुरुवातीला पहिल्यांदा लक्षात काय आलं पाहिजे? वंद्य लक्षात आलं पाहिजे. वंद्य. मग याला वंद्य झालं मूळ तुमचं भांडवल. मग या वंद्य या भांडवलाला तुम्हाला स्त्रीलिंगी पुल्लिंगमध्ये कन्वर्ट करायचं. कशानुसार? तुमच्या विशेषानुसार. कारण हे तुमचं काय आहे? विशेषण आहे. विशेषानुसार. मग वंदन करण्यास योग्य अशी माता. माता स्त्रीलिंगी आहे, वंद्या माता आहे की नाही? पिता जर शब्द असता तर पिता पितरो पितर, वंद्य पिता. तसं जर समजा नदी शब्द आला, नदी, गोदावरी नदी ही वंद्य आहे, वंदन करण्यास योग्य आहे. किंवा गंगा नदी वंदन करण्यास योग्य आहे. आता कसं येईल? एकच नदी विचारली, लवकर सांगा. हे बघा, वंद्या वंदन करण्यास योग्य, वंदितव्या नदी किंवा वंदनीय. आता हे शब्द येत नाही, तुम्हाला आता आठवतील. तुम्ही म्हणतात आमचे पूजनीय पिताश्री आहे की नाही, आमच्या पूजनीय माताश्री. हे आमच्या म्हणजे हे व्यक्तिमत्व आमच्या गावातलं वंदनीय व्यक्तिमत्व आहे की नाही. म्हणजे वंदन करण्यास योग्य आहे. पूजनीय म्हणजे पूजन करण्यास योग्य आहे. पठित हे बाकीचं समजलं ना आता. पठनीय, वंदनीय. आता पहा, वंद्या माता, वंदितव्या माता. वंदितव्य पुल्लिंगी, वंदितव्या स्त्रीलिंगी आणि वंदितव्यम नपुंसकलिंगी. आता हे तुम्हाला कन्फ्युजन पूर्ण क्लिअरच करावं लागेल, त्याच्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. हे आता इथं तुम्हाला समजलंय, घरी गेल्यानंतर तुमची मेहनत कामाला येईल. ठीक आहे ना? समजलं आता वंदनीय माता. आता मी त्याच्यावरती प्रश्न विचारतो याच वाक्यावरती. कह वंदनीय, का वंदनीय, सॉरी का वंदनीय, कोण वंदनीय आहे? बरोबर. माता. कह पाठ्य, काय शिकण्यास योग्य? ग्रंथ पाठ्य. कह रक्षणीय, देश रक्षणीय. आणि कानि खादितव्यानि किंवा कानि खादनीयानि. ठीक आहे ना? आता अन्य काही उदाहरणं दिलीत त्याने. पापिबतीचं काय झालंय? पापिबतीचं सुरुवातीला पेय झालं, ये लागलं ना, पाल पेय झालं. मग त्या पेयला पुल्लिंगी मध्ये असेल तर पेय, स्त्रीलिंगी असेल तर पेया, आणि नपुंसकलिंगी असेल तर पेयम. आणि जलम हे शब्द नपुंसकलिंगी आहे. काय आहे? मग काय येईल इथं? पेयम. आता दुकानावरती लिहिलेलं असतं पेयजल. त्यांना विचारा हे नेमकं पेय काय आहे बुवा, नेमकं पेय नेमकं कसं तयार झालंय, सांगतील का तुम्हाला ते? मग हे व्याकरणातले नियम आपल्याला सांगतात की असं असं हे तयार होतं. समजलं का? पेयम, जलम. आता तुम्हाला मूळ धातूची रूप सांगायची तिथं. दर्शनीय चित्रपट, दृश्य पश्यती धातू आहे, त्याचं काय झालं? दर्शनीय. दर्शनीय म्हणजे काय? पाहण्यास योग्य. आता पहा, गेयम सुभाषिता शिक्तम, गेयम सुभाषितम. गेयम गा गाय, गई गायती,
गई गायती, गायती म्हणजे गाणे, ठीक आहे ना. आणि गेयम म्हणजे काय, गाण्यास ठीक आहे. चिंतान कार्या, क्रू करोती धातूचं त्यांनी कार्या केलंय, कार्य पहिल्यांदा केलंय, लेप लागलं, कार्य केलं, कार्यला स्त्रीलिंगीमध्ये कन्वर्ट केलं, त्याच्यामुळे तुम्ही कन्फ्युज झाला. कार्य हो पुल्लिंगी, कार्या आणि कार्यम, कळलं. आता सुगम्य पर्वत, सु लागला उपसर्ग आधी. आता हे ना हे डबल आलाय, म्हणजे याच्यात उपसर्ग पण आहे प्रत्यय पण आहे. सु काय आहे आणि गम काय आहे मूळ, आणि य काय लागलाय लेपचा. या प्रत्ययाला लेबंत म्हणतात हा, लेबंतम, कारण त्यांच्या आणखी लेप आहे. आता हे तुम्ही म्हणाल सर हे ल कसं काय गेलं, हे प कुठं गेलं, तर त्याचे काही सूत्र असतात लघु सिद्धांतामध्ये. लशक व तद्धती नावाचं एक सूत्र आहे. लकार म्हणजे जो प्रत्यय आदेश झालेला असतो त्याचा ल, त्याच्यातला श, त्यातला क वर्ग आणि हे एवढ्याचा लोप होत असतो. म्हणजे इथं ल आलाय आहे की नाही, लकार शकार क होत लोप होत असतो. याचं काय आहे, याचा हलंत्यम नावाचं एक सूत्र आहे. उपदेशे अंतिम हल इच्छा, हलंत्यमने त्याची इत संज्ञा होते, नंतर मग तस्य लोप आणि त्याचा लोप होतो. मला वाटतं समजलास कळालं ना. मग मी त्याच्यामुळे म्हणलं रेडीमेड कपडे तुम्हाला भेटतील, जास्त टेन्शन घेऊ नका. आता इथपर्यंत कळालं का. पटापटा लवकर सांगा पुढचं मला. सुगम्य पर्वत, गमगच्छती म्हणजे काय. आता गम्य म्हणजे काय, जाण्यास योग्य. हा आता सुने पण पुन्हा याचा अर्थ परिवर्तन केला. सुगम्य म्हणजे जायला सोपा पण जाण्यास योग्य पण. सोपा आहे आणि जाण्यास योग्य आहे. सुगम्य, सुगम शब्द ऐकला असेल ना, समजायला सोपा, सुगम. आता सुगम शब्द इकडे पहा. आता इथं डिफरंट पहा. सुगम शब्दाचा अर्थ काय होतो, सुगम म्हणजे जाणण्यास सोपं किंवा समजायला सोपं. पण याला गम्य लागलं ना लगेच जाण्यास योग्य झालं. जाणणे आणि जाणे हे अर्थ बदलत राहतात, फिरत राहतात. कोण फिरवता अर्थांना, उपसर्ग आणि प्रत्यय. म्हणून संस्कृतची बरोबरी कुणी करू शकत नाही, कारण त्याच्यात एवढे शब्द तयार करता येतात. आता बसल्या बसल्या तुम्ही सुद्धा 10-5 शब्द तयार करू शकता, ठीक आहे नाही. तसं मराठीत करा बरं एखादा तयार, इंग्लिशमध्ये होईल का. संस्कृतमध्ये तुम्ही हजारो शब्द तयार करू शकता. समजलं ना. आता पटापटा सांगा. देयम दानम, देण्यास योग्य दान. ददाती. देयम म्हणजे काय, देण्यास योग्य. आता हे देण्यास योग्य म्हणजे काय, दान काय देण्यास योग्य नसतं का. माणसं कधी कधी असे हलकट असतात, म्हणजे सॉरी रेकॉर्डिंग सुरू आहे. म्हणजे काय होतं, जे आपल्या उपयोगाचं नाही ते उदारपणाने दुसऱ्याला कोणाला तरी चला धर, म्हणजे मी कर्णाचा अवतार आहे घे तुला. अरे पण ते कोणा त्याच्या बी कामाला येणार नाही ना समोरच्या. देयम म्हणजे काय, आणि याच्यावरती फार मोठी कथा आहे उपनिषदामध्ये. म्हणजे यम नचिकेता नावाचा संवाद आहे आणि कठोपनिषद नावाचा उपनिषद आहे. त्याच्यामध्ये फार मोठी कथा आहे. तो नचिकेता नावाचा मुलगा आणि त्याच्या बापाने यज्ञ ठेवला. त्या यज्ञात तो अशा गायी द्यायला लागला एकदम खोकड झालेल्या गायी, दूध देत नाहीत, पाणी पित नाहीत, अशा. तुम्हाला झाली ना ती कथा. मग ज्या देण्यास योग्य नाहीत असं तो सगळं द्यायला लागला. मग त्या पोराने त्या बापाला विरोध केला. पोरगा म्हटला पप्पा तुम्ही हे काय सुरू केलंय, म्हणजे याचा काही फायदा आहे का, आपल्यालाच याचा फायदा नाही, ब्राह्मणांना देऊन फायदा काय त्याचा. मग देण्यास योग्य असेल तरच माणसानं द्यावं, एक तर देऊ नये. तुम्हाला कोणी म्हटलं का द्या, मागं लागलं का तुमच्या कोणी, ठीक आहे. मग देयम म्हणजे काय, देण्यास योग्य दान, ठीक आहे ना. मग द्यायचंच तर सोनं द्या, म्हणजे पैसे द्या, हा ठीक आहे ना. चिंतनीय विषय, चिंतयती नावाचा धातू आहे. चिंतयती, चिंतन करणे, ठीक आहे ना. मग आता चिंत्य शब्द आला, इथं काय होईल, जर त्याला लेप लागला तर काय होईल, चिंत्य होईल. चिंत्य स्त्रीलिंगात जर त्याला कन्वर्ट केलं तर, आणि नपुंसकलिंगीमध्ये. आणि आता मला सांगा तव्य प्रत्यय जोडा त्याला,
चिंतितव्य. हा पुढे चिंतितव्यम. आणि इथं करा आता चिंतनीय चिंतनीया चिंतनीया कादंबरी. चिंतन करण्यास योग्य कादंबरी आहे. चिंतनीय ग्रंथ. ठीक आहे ना. आणि चिंतनीयम विषयम हा विषय चिंतन करण्यास योग्य आहे. समजलं ना. आता लक्षात घ्या. चिंतनीय विषय चिंतनीय विषय तो पुल्लिंगी मध्ये आलाय. चिंतनीय विषय. आता याने काय सांगितलंय. शिक्षक मूल धातू मोदती छात्रांना प्रथम वंद य प्रत्यय. हा आता काय करायचंय. याचे काही धातू सांगतोय मी तुम्हाला मूळ धातू. त्याचं तुम्हाला असं कन्वर्ट करायचं. आपण तर केलंय पण त्याने अजून काही डायरेक्शन दिले. तुम्ही असं असं करा. आपण पुन्हा एकदा करू. त्याच्याचं काय होईल मग. त्याज्य त्यक्तव्य त्यक्तव्य आणि त्यजनीय. आणि लागला तर त्यजनीय. तव्य लागला तर त्यक्तव्य आणि ल्यब लागला तर. ठीक आहे ना. अर्थ मात्र या तिघांना मिळून कृत्य प्रत्यय म्हणतात. कळलं का. मग आता त्याज्य पण 3 लिंगामध्ये चालायचं. त्याज्य त्याज्या त्याज्यम. त्यक्तव्य पण त्यक्तव्य त्यक्तव्या त्यक्तव्यम. त्यजनीय त्यजनीया त्यजनीयम. आता वचती. हा त्याला पण 3 लिंगामध्ये तुम्ही कन्वर्ट करायचं नंतर. प्र अर्थ. आता प्र उपसर्ग लागलाय आणि अर्थ धातू लागला. अर्थ येते म्हणजे मागणी करणे अपेक्षा करणे. प्रकर्षेने अर्थ येते म्हणजे विशेष करून काहीतरी मागणे अर्थ अपेक्षा करणे. मग काय प्रार्थ्य. मी तुम्हाला प्रार्थना शब्दाचा जो अर्थ सांगितला होता ना सुरुवातीला आठवतोय का. तो इथून सांगितलं. प्र अर्थ इथून तो शब्द तयार झाला. हा प्र अर्थ. प्रार्थ्य. प्रार्थ्य म्हणजे काय. व्हेरी गुड. प्रार्थ्यतव्य प्रार्थना करण्यास योग्य आणि प्रार्थनीय प्रार्थना करण्यास योग्य. आता हे पुन्हा 3 लिंगामध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं. घोष घोष येते. लवकर सांगा त्याचं काय करायचं. घोष घोषितव्य. व्हेरी गुड. दास दातव्य. क्षिपच क्षेपणास्त्र शब्द ऐकला ना. क्षेपणास्त्र तो क्षिप धातूपासून. क्षिप म्हणजे फेकणे. क्षिपती म्हणजे काय. जे अस्त्र फेकून मारलं जातं त्याला क्षेपणास्त्र असं म्हणतात. समजलं का. दास देय देण्यास योग्य. घोष घोष येते म्हणजे काय. इकडे पहा तुम्ही ऐकलं जय घोष करणे मोठ्याने आवाज करणे त्याला काय म्हणतात घोष. झालं ना. दृश्यचं काय होईल. दृश्य द्रष्टव्य. दृश्य पहिल्यांदा झालं म्हणजे हे दृश्य चांगलं आहे किंवा हे म्हणजे ते पाहण्या दृश्य आहे म्हणजे काय पाहण्यास. ठीक आहे ना. द्रष्टव्य पाहण्यास योग्य. आता तव्यला ष्टव्य झालंय. आता पुन्हा तुम्ही म्हणाले सर इथं तव्य नाही इथं टव्य आलंय. द्रष्टव्य आलंय त्याला ष्टू नावाचं सूत्र लागतं. ठीक आहे ना. आता पहा गईचं काय काय होतं. गातव्य आणि. ठीक आहे. आता पुढचे एवढं कम्प्लीटच करून टाकू आपण. आता याच्यात काय करायचं तुम्हाला ते सांगतो. तुम्हाला कृत्य प्रत्ययांत रूपच शोधायचे. अनिविष्यत म्हणजे काय शोधा. काय शोधा. अनिविष्यत म्हणजे काय. हा कृत्य प्रत्ययांत रूप शोधा. मग ते जे धातूची रूप शोधा. या रकान्यात खेळ आहे तुमच्यासाठी एक आहे की नाही. तेज दंड. तेज म्हणजे सोडणे. दंड म्हणजे दंड करणे. नमनमती म्हणजे नमस्कार करणे. हा ते माहिती ते पहा तुम्ही एकदा पाहून घ्या. ज्ञावबोधने म्हणजे जाणणे. पापिबती म्हणजे पिणे. कृकरोती म्हणजे काय. वचवचती वचवाचयती वाचणे. ठीक आहे ना. चिंत येते चिंतन करणे. आता तिकडे विशेषण तुम्हाला जोडायचे ना. इकडे पहा जोड्या लावा. आता तुम्हाला स्त्रीलिंगी पुल्लिंग कळलंय. आता लवकर मला पटापटा जोड्या लावून द्या. माताची जोडी कोणाशी लावणार.
वंद्या वंद्या माता. शाटिका म्हणजे साडी. शाटिका साडी म्हणजे काय? शाटिका आहे की नाही. प्रक्षालनीय म्हणजे धुण्यास योग्य. प्रक्षालन या शब्दाचा काय अर्थ होतो? प्रक्षालनीय म्हणजे म्हणजे धुण्यास योग्य साडी. प्रक्षालन शब्द ऐकला असेल तुम्ही. मुख प्रक्षालन आहे की नाही. हस्त प्रक्षालन धुणे. ज्ञानम अर्जनीयम म्हणजे काय? प्राप्त करण्यास योग्य. अर्जन या शब्दाचा अर्थ होतो योग्य करण्यास योग्य, प्राप्त करण्यास योग्य. मापिके क्रेतव्य. क्रेतव्य म्हणजे काय? विकण्यास योग्य. ठीक आहे ना. जय चोरा दंडनीय म्हणजे विजय प्राप्त केला पाहिजे. प्राप्त करण्यास योग्य विजय आहे. दंड देण्यास योग्य कोण आहे? आणि सत्यवचनम काय आहे? वक्तव्यम सत्यवचनीयम म्हणजे काय? चांगलं बोलायला पाहिजे. ठीक आहे. गीतानी श्रवण करण्यास योग्य गीत. अशा पद्धतीने कृत्य प्रत्यय 3 प्रत्यय आपण आज पाहिलेत. कोणते कोणते? तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजले असतील. आता फक्त याच्यावरती तुम्ही किती मेहनत करता याच्यावर आधारित. तुम्ही याच्यावरती घरी गेल्याच्या नंतर प्रत्येक धातूचे वेगवेगळे रूप पहा आणि अशाच्या असे पाठ करून टाका. आणि एकदा हा कॉन्सेप्ट लक्षात आला की तुमचा पुढचा आपोआप तुम्हाला येऊन जाईल.